स्तोत्रसंहिता 2 परमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्य. नमस्कार प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण परमेश्वराच्या पवित्र वचनातून स्तोत्रसंहिता 2 ऐकणार आहोत. ही स्तोत्रसंहिता आपल्याला देवाचे सार्वभौमत्व, त्याचा अधिकार आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे आशीर्वाद शिकवते. थोड्या शांततेने आणि श्रद्धेने ऐकूया. राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की चला आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणांवरील त्यांचे पाश फेकून देऊ. स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे. प्रभू त्यांचा उपहास करीत आहे. पुढे तो त्यांच्याशी क्रोधायुक्त होऊन बोलेल. तो संतप्त होऊन त्यांस घाबरे करेल. तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. माझ्या जवळ माग, म्हणजे मी तुला राष्ट्रीय वतनादाखल देईन. पृथ्वीच्या दिगंतांपर्यंतचे स्वामित्व तुला देईन. लोहदंडाने तू त्यांस फोडून काढीशील. कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील. राजांनो, आता शहाणे व्हा. पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या. भीड धरून परमेश्वराची सेवा करा. कंपित होऊन हर्ष करा. पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्यांचे चुंबन घ्या, कारण त्यांचा क्रोध त्वरित पेटेल. त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. धन्य आहेत ते सर्व जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ही स्तोत्रसंहिता आपल्याला एक गोष्ट स्पष्ट सांगते. जगातील सत्ता, योजना आणि गर्व क्षणभंगूर आहेत, पण परमेश्वराची इच्छा आणि त्याचे राज्य सदैव स्थिर आहे. आज आपण कोणत्याही भीतीत, गोंधळात किंवा संघर्षात असलो तरीही लक्षात ठेवा, जो प्रभूवर विश्वास ठेवतो तो कधीही लाजिरवाणा ठरत नाही. चला, आज आपण ठरवूया की आपण मानवीय योजनांवर नव्हे तर परमेश्वराच्या मार्गांवर चालूया. प्रभू येशू, आमच्या जीवनावर तूच राजा आहेस. आम्हाला तुझ्या इच्छेत चालायला शिकव. आमेन.